स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात. सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय 7. या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात सन्मार्ग मिळेल, सद्गुरूंची भेट होईल, स्वभाव सुधारेल आणि अनाथ सनाथ होतील. श्रोते हो, अध्यायाला सुरुवात करूयात. सूतजी सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण राहत असत. वेदमित्र याचा पुत्र सुमेधा व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून घेतले होते. पुराण ग्रंथही मुखोद्गत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पितृ आज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखविण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखर चतुर व विद्वान समजेल आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिले. ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठेच निंद कर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. विद्या ही पंडितांची माता, साक्षात कामधेनू, संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण करती. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला. सीमंतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजन चाललेले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तत्काळ ओळखले. पण तसे भासू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम असा सन्मान करून त्यांना द्रव्य दक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सुमेधा आणि सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. त्यामुळे नैषधात त्यांना चांगलाच द्रव्यलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले. सुमेधाला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने स्त्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंताच्या मातापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला. सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीची उगीचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्यांनी विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले. पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले. राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सोमवंताला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास दैवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले. पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवीनेही बदल केला नाही. सूतजी पुढे आणखी एक शिवमहात्म्यपर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, माता पित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे, मद्यमांस सेवन करी, अहोरात्र त्या वेश्येशी विलास करत असे. त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकी संचार करत होता.
एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना याचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले, पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी असे ठेवण्यात आले. सूतजी पुढे दाशार्ह राजाची एक कथा सांगतात. दाशार्ह राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्याची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. सुमतीचा पुत्र राज्याधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नादून विषप्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलांच्या अंगावरही फोड उठले होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतामुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्यांकडून खूप औषधोपचार केले, पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंतःकरणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंकराचा धावा करत असे. हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. हे कैलासापती, तू जगाला वंद्य आहेस. मूर्तिमंद ब्रह्मानंद आहेस. हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा जगाचे आदि स्वरूप अजन्मा व अजित आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या ह्या जगद्गुरो, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. अशा प्रकारे ती विनवणी करत असे. सुमती भयंकर हालापेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असत. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले. तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यांकरवी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. तेव्हा तिथे ऋषभ या महान शिवयोग्याचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली. ऋषभाने सुमतीला विरक्तीवर उपदेश केला. ऋषभ योगी म्हणाले, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता, पिता, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योनी फिरत आलीस. तेथील तुझे सगळे सोयरे कोठून आले, कुठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. अगं, पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीरही मिथ्याच. चैतन्य अडून येणारी झालेली एक लाट. तिचा शोक कशासाठी करायचा? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. मुली, गुरुला शरण गेले नाही तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे, हे तू लक्षात घे आणि वेळीच सावध हो. या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. प्रपंच हा नुसता खेळ आहे. आपण त्याला सत्य मानतो, हेच आपले मोठे अज्ञान. मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोघे पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवितो. मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो.
ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभाचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभ योग्याचे मन रवले. त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले. त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरांपेक्षाही सुंदर दिसू लागली. तसेच मंत्रोक्त भस्म ऋषभाने तिच्या मृतपुत्राच्या अंगाला लावले. त्या योगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. सुमतीने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करील. मी याचे नाव भद्रायू ठेवीत आहे. हा मोठा होईपर्यंत तू तेथेच राहा. मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस. शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे. त्यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाले. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाले, बाळ भद्रायू, वेद, शास्त्रे आणि पुराणे ह्यामधील धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितलेले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर. माता, पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. अतिथी, देव, मित्र, स्वामी, पशु, शेती, विद्या यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे. आपली लहान मुले, पत्नी, शत्रू, दास यातील घटना, प्रसंग, आजारपण कधीच यांची अपेक्षा करू नये. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये. स्नान, जप, अध्ययन, होम, गोब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. साधुजनांविषयी नम्रता, संत व भक्त ह्याविषयी विनय आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राचे निष्ठेने नित्य पठन केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्यूभय नाहीसे होते. सोमवार, प्रदोष व शिवरात्र या व्रतांची श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शास्त्राला प्रमाण मानून सपात्री दान केल्याने ऐश्वर्य वाढते. सुंदर पत्नी व उत्तम रसाळ मानी, उत्तम चारित्र्य आणि सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय. स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरफडत नाही, दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो, जो सर्वांचे हित चिंतितो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर खरी 4च मोठी रत्ने आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावेत. शिवकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये असा नीती उपदेश भद्रायूला करण्यात आला. हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमारमण वास करतात. याचे पारायण हीच गिरी प्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते.
या ठिकाणी हा 6वा अध्याय समाप्त होतो. नमः पार्वती पते हर हर महादेव.